नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंट्रोडक्शन ऑफ जिनोम. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार ते पाहूयात. डेफिनेशन पाहणार आहोत जिनोमची, साईज आणि ओरिजिन ऑफ जिनोम. तर चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात प्रथम आपण जिनोमची डेफिनेशन पाहूयात. अ जिनोम इज ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जेवढं पण जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्या ऑर्गॅनिझममध्ये त्याला आपण जिनोम म्हणतो. इट इज कन्सिस्ट ऑफ ए न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस ऑफ अ DNA. न्यूक्लियोटाइड म्हणजे त्याच्यात 3 कंपाऊंड असतात न्यूक्लियोटाइडमध्ये मेन. त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे DNAमध्ये असतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिडमध्ये. आणि ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिन आणि सायटोसिन हे रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNAमध्ये प्रेझेंट असतात. तर जीनोम इन्क्लूड द बोथ ऑफ जीन, द कोडिंग रिजन अँड नॉन कोडिंग DNA. जीनोमवरती असे जीन असतात त्याच्यामध्ये कोडिंग रिजन असतात किंवा नॉन कोडिंग रिजन असतात. कोडिंग रिजन म्हणजे एक्झॉनवाला पार्ट आणि नॉन कोडिंग म्हणजे इंट्रॉन. जर तुम्हाला हे नॉन कोडिंग रिजन किंवा कोडिंग रिजन एकदम डिटेलमध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मी जीन ॲनोटेशन पॉईंट मी कवर केला आहे. त्याच्यामध्ये हे 2 पॉईंट मी कवर केलेत. तर ते पॉईंट तुम्हाला कवर करायचे असतील तर तुम्ही तो व्हिडिओ माझा पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल, तिथून तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. द स्टडी ऑफ द जीनोम इज कॉल्ड ॲज अ जिनोमिक्स. द जीनोम ऑफ अ सर्वल ऑर्गॅनिझम हॅव बीन सिक्वेन्स अँड द जीन ॲनालिसिस. द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट रिपोर्टेड द सिक्वेन्सिंग ऑफ द एंटायर जीनोम ऑफ होमो सेपियन्स इन एप्रिल 2003 थ्रू ओनली 92% ऑफ DNA वॉज ॲक्च्युली डिकोडेड. म्हणजे फक्त आत्तापर्यंत 92% DNA हा आत्तापर्यंत डिकोडेड झाला आहे एप्रिल 2003 पर्यंत. तर मग ओरिजिन ऑफ अ जिनोम टर्म. द टर्म ऑफ अ जिनोम वॉज क्रिएटेड इन 1920 बाय हान्स फिल्कर, प्रोफेसर ऑफ बॉटनी ॲट दी जर्मनी. तर आपण आता पाहूयात जिनोम ऑफ दी साईज. जिनोम साईज इज द टोटल नंबर ऑफ DNA बेस पेअर इन वन कॉपी ऑफ अ हॅप्लॉइड जिनोम. हॅप्लॉइड जिनोम म्हणजे अ सेल कॅरी आउट दी सिंगल सेट ऑफ अ क्रोमोझोम. द टोटल नंबर ऑफ DNA म्हणजे जेवढे सिक्वेन्स आहे किंवा बेस पेअर आहे नायट्रोजन बेसेसचे त्याच्यावरून जिनोम साईज ही ठरवली जाते. त्यानंतर जिनोम साईज व्हॅरीज वाईडली अक्रॉस द स्पेसिस. इनव्हर्टेब्रेट हॅव अ स्मॉल जिनोम. दिस इज ऑल्सो कोरिलेटेड टू अ स्मॉल नंबर ऑफ अ ट्रान्सपोजल एलिमेंट. तर मग इनव्हर्टेब्रेटमध्ये स्मॉल जिनोम असतो. तर मग काय ट्रान्सपोजल एलिमेंट म्हणजे काय, त्याला जम्पिंग जीनसुद्धा म्हटलं जातं. जम्पिंग जीन म्हणजे जिनोमवरतीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिनोम हा ट्रान्सफर करणं त्यालाच म्हणतात ट्रान्सपोजल एलिमेंट. द फिश अँड ॲम्फिबियन हॅव अ इंटरमिडिएट साईज जिनोम अँड बर्ड्स हॅविंग अ रिलेटिव्हली स्मॉल जिनोम्स. तर मग इन ह्युमन द न्यूक्लिअर जिनोम कंप्राइजेस ॲप्रॉक्सिमेटली 3.2 बिलियन न्यूक्लियोटाइड ऑफ अ DNA. तर मग ह्युमनमध्ये 3.2 बिलियन न्यूक्लियोटाइड हे DNAमध्ये प्रेझेंट असतात. देर इज नो क्लिअर अँड कन्सिस्टंट कोरिलेशन बिटवीन द मॉर्फोलॉजिकल कॉम्प्लेक्सिटी अँड जिनोम साईज इन आयदर प्रोकॅरियोट ऑर लोअर युकॅरियोट. तर मग आत्तापर्यंत क्लिअर नाही झाले किंवा मॉर्फोलॉजिकल जिनोम साईज ही क्लिअर नाही झाली प्रोकॅरियोटिक आणि लोअर युकॅरियोटिकमधली. जिनोम साईज लार्जली अ फंक्शन ऑफ द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन अँड रिपिटेटिव्ह DNA एलिमेंट. जे रिपिटेटिव्ह म्हणजे जे रिपीटेड DNA एलिमेंट आहे न्यूक्लियोटाइड आहे ते तुम्ही जिनोम साईजमध्ये त्याचा जिनोम साईजने तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात की किती त्याचे जिनोम साईज आहे व किती त्याचे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.